गडचिरोली जिल्ह्यातल्या जप्ताला येथील घटनेनंतर आदिवासी विकास विभाग जो आहे तो खळबळून जागा झाला आणि राज्यभरातील अनुदानित आदिवासी आश्रमशाळांच्या तपासणी मोहीम जे आहे ते विभागाने जे आहे ते हाती घेतलेली आहे. यामध्ये जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये साधारणतः 28 शाळा ज्या आहेत त्या शाळांची तपासणी देखील चालू आहे. मी आहे सध्या मारेगाव येथील चिंदूजी पुरके प्राथमिक माध्यमिक अनुदानित आश्रमशाळा मारेगाव या ठिकाणी जर पाहिलं तर साधारणतः 192 मुलं तर 166 मुली जे आहेत ते एकूण या संपूर्ण शाळेत पटावर आहेत. आणि या संपूर्ण भागात जर पाहिलं तर या विद्यार्थ्यांच्यासाठी बेडची जी परिस्थिती आहे ती फार बिकट अशा पद्धतीची परिस्थिती आहे. मुलींना जर पाहिलं तर 35च बेड या ठिकाणी उपलब्ध आहेत, तर मुलांसाठी जे आहेत ते 15 बेड या ठिकाणी उपलब्ध आहेत. दोन दोन विद्यार्थ्यांना जे आहे ते या ठिकाणी बेडवर जे आहे ते झोपावं लागतं. शिवाय या संपूर्ण भागामध्ये जर पाहिलं तर या संपूर्ण शाळेमध्ये जर पाहिलं तर कमतरता जी आहे ती बेडची या ठिकाणी पाहायला मिळते. आपण विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थ्यांना सुद्धा विचारणार आहोत की कशा पद्धतीनं त्यांची निवास व्यवस्था या ठिकाणी आहे. दादा, मला सांग, तू या शाळेत आहे तर झोपाची व्यवस्था कशी आहे इथं? चांगली. कशी आहे, मग कसं झोपता तुम्ही? हम्म, खाली गादी. गादीवर? हो. बेड आहे तर मग ते बेडवर कसं झोपता? बेडवर आम्ही नाही झोपत. नाही का? तुम्ही खाली किती जण झोपता? 4 जण. 4 जण. बंद वर्गातले 4 जण झोपता? नाही. इकडचा रूम. अच्छा. तुम्ही कशावर झोपता दादा? बेडवर. एका बेडवर किती जण झोपता? दोघं. दोघं जण. अच्छा. निश्चित आपण पाहू शकतो की काय नेमकी परिस्थिती आपण या आश्रमशाळेचे अधीक्षक आपल्या सोबत या ठिकाणी आहेत. सर, कशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी आश्रमशाळेच्या बेड्स अनेक ठिकाणी उपलब्ध नाही सांगितलं जात आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा सांगितलं, मी सुद्धा पाहणी केली आहे. काय रिअलिटी चेक या संपूर्ण संदर्भाचा आहे? बेडची कमतरता आहे. हो, बेडची कमतरता आहे आणि त्या परत पुन्हा वाढवण्यासाठी नवीन बेडची ऑर्डर दिलेली आहे. आता सध्या उपलब्ध आमच्याकडे मुलांसाठी 15 आहेत आणि मुलींकरता 35 बेड आहे आणि सफिशियंट आहे आणि सफिशियंट नाही आहे त्या बेड, पण तरी पण ऑर्डर दिलेली आहे. जेवढी पूर्तता ती 15-20 दिवसात ती पूर्ण होऊन जाईल. मग आता बेड नसल्यामुळे हे विद्यार्थी कशा पद्धतीने ऍडजस्ट करतात, कसे झोपतात? त्यांना गाद्या आहेत आणि फ्लोरिंग फर्चीवर आपण त्यांना सतरंजा गाद्या सगळ्या दिलेल्या आहेत. हां. स्वच्छतेचा थोडासा अभाव जो आहे तो या ठिकाणी दिसतोय स्वच्छतागृहामध्ये किंवा मुलींच्या आणि मुलांच्या स्वच्छतागृहामध्ये. आता एक असा सुट्टीचा दिवस असल्यामुळे दिवसभर त्यांचा वापर चालू असतो आणि आणि बाकी इतर दिवशी कर्मचारी 2-3दा त्यांना स्वच्छ करत राहतो. त्याच्यामुळे आज कंटिन्यू म्हणजे कसं आज सुट्टीचा दिवस आहे ना, त्याच्यामुळे ते तेवढा फरक पडतो. वॉल कंपाऊंड पूर्ण आश्रमशाळेला जे आहे ते हवं होतं, मात्र ते अर्धवटच पहिल्या समोरच्याच बाजूला वॉल कंपाऊंड दिसतंय. हो. तर सरांनी आमचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी ते वॉल कंपाऊंडसाठी ते त्याचे हे केलेलं आहे पूर्ण आणि ते उद्यापासून काम सुरू होऊन जाईल ते. हां. निश्चित तर ही जी संस्था आहे ही या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव या ठिकाणची आहे. काँग्रेसचे माजी मंत्री, शिक्षण मंत्री वसंतराव पुरके यांची ही शिक्षण संस्था मानली जाते. या ठिकाणी जर पाहिलं तर विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी पुरेसे बेड नसल्याचंही या संपूर्ण रिअलिटी चेकमध्ये पुढे आलेलं आहे. विवेक गावंडे, TV9 मराठी, मारेगाव, यवतमाळ. गडचिरोली जिल्ह्यातल्या जपतलाई येथील दुर्घटनेनंतर या संपूर्ण राज्यभरातील अनुदानित आश्रमशाळांच्या तपासणी मोहीम जी आहे ती प्रकल्प आदिवासी विकास विभागानं जे आहे ते हाती घेतलेली आहे. या घटनेनंतर जाग जो आहे तो आदिवासी विकास विभागाला आणि त्या तपासणी मोहिमेदरम्यान राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री वसंतराव पुरके यांच्या मारेगाव येथील आश्रमशाळेच्या अहवालाच्या संदर्भात एक अहवाल जो आहे तो पुढे आलेला आहे. त्यामध्ये चिंदूजी पुरके प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळेमध्ये सुविधा काही प्रमाणात नसल्याचं, त्यासोबतच काही प्रमाणात बेड सुद्धा नसल्याचं पुढे आलेलं आहे. या संपूर्ण विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत वसंतराव पुरके आहेत. सर, PO ऑफिसचा एक अहवाल पुढे आला. त्या अहवालामध्ये असं म्हटलंय की आपल्या शाळेमध्ये जी संस्था आपली आहे चिंदूजी पुरके प्राथमिक माध्यमिक शाळा, त्यामध्ये काही बाबींमध्ये सुविधा नसल्याचं सांगितलं जात आहे. काय नेमकं खरं आणि काय नेमकं तथ्य आहे? गवंडे भैया, TV9 ही अत्यंत जागरूक चॅनल आहे. मी आजच TV9ला विनंती करतो, कारण
एज्युकेशनमध्ये द ब्युटिफुल एज्युकेशन ॲटमॉस्फिअर नंबर 1 आहे. नंबर आहे सुपरव्हिजन अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून सुपरव्हिजन करणारी आदिवासी विकास विभागाची यंत्रणा ही अत्यंत सतर्क असणं गरजेचं आहे. प्रत्येक पीओ इथे जॉईन झाला त्यांना विनंती करतो मी की तुम्ही संपूर्ण संस्था चालकांची मीटिंग लावा, आमची सगळ्यांची मीटिंग लावा. ह्या बारीक सारीक गोष्टी लवकरात लवकर दूर होऊ शकतात. मी स्वतः त्यांना कबूल केले 15 दिवसाच्या आत मी सगळ्या सुविधा उपलब्ध करून देणार. माझ्या कळमच्या शाळेमध्ये सुद्धा मी 10 दिवसाचा अवधी दिला, मी 8 दिवसात पूर्ण करून त्यांना 10व्या दिवशी त्यांना बोलवणार आहे. बेडचा विषय हा ज्या नागराजन मॅडम आल्या तेव्हापासून सुरू झालेला आहे आणि मग त्यांनी म्हटल्याबरोबर आम्ही 100 ते 125 बेड एका बेडवर 404 मुलं झोपतात अशा प्रकारची बेडची मी ऑर्डर पण दिलेली आहे. कळमला पण आहे. ज्या त्रुटी आहेत त्या मी 15 दिवसात पूर्ण करणार आहे. नाही, पण हे वास्तव खरं आहे का सर की 15 बेड जे आहेत ते मुलांसाठी त्या ठिकाणी बेड 35 सांगतो ना, 35 ते बेड सांगतो. बेड डबल चे जे बेड आदिवासी विकास विभाग जर जागा असतं तर सुरुवातीपासून बेड म्हणजे पलंग, तुम्ही पलंग वापरा तो पलंग हा शब्द सुरुवातीपासूनच आला असता. माझी अनेक मुलं खाली पडतात वगैरे आणि वर झोपत नाही. अनेक मुली माझ्या वरच्या मधल्यात बेडवर झोपण्याची त्यांची इच्छा नसते आणि म्हणून ते थांबलेलं आहे. आज ते कंपल्सरी करावं, सगळ्या संस्थांनी छानपैकी बेड टाकावे आणि म्हणून बेड नागराजन मॅडम मोठ्या मुश्किलनं आल्या म्हणून त्यांनी सूचना केली. आदिवासी विकास विभाग तर केव्हा जन्माला आलं. म्हणून आदरणीय अशोकराव विखे साहेबांना माझी विनंती की त्यांनी प्रत्येक शाळेमध्ये भेटी द्यावी, संस्था चालक, प्रोजेक्ट ऑफिसर आणि शिक्षकांची एक मिटिंग घ्यावी. मी तर म्हणतो राज्यस्तरावर त्यांनी मिटिंग घ्यावी, कारण खूप दिवसांनी इतका हुशार माणूस, कुशागर बुद्धीचा माणूस, आचार्य आणि प्राचार्य माणूस आदिवासी विकास विभागाला पहिल्यांदा मिळाला. TV9 कोणी सांगितलं म्हणून मारेगावच्या शाळेत जाणं हे उचित नाही आहे. मी तर म्हणतो दर महिन्याला तुम्ही माझ्या शाळेत या. माझी शाळा जिल्ह्यामध्ये नंबर 1 ची राहील. फक्त त्या त्रुटी ज्या आहेत तुम्ही 8 दिवसात पूर्ण करतो. कशाला 30 जूनला माझ्या शाळेमध्ये प्रोजेक्ट ऑफिसर आले, ते क्रिकेट खेळले, 1 तास थांबले, त्याच वेळेस सूचना केली असती आता माझी बेड झाली असते. सुंदर सुपरव्हिजन नावाचा अत्यंत महत्त्वाचा भाग जो आहे तो मात्र आदिवासी विकास विभागाने पुरवला पाहिजे. एक एज्युकेशन ऑफिसरचा दर्जाचा माणूस माझ्या प्रोजेक्ट ऑफिसमध्ये का नाही? ती येतात, पाहतात किती मुलं आहे, किती मुलं निघून, हे नाही आहे. म्हणजे राईट फ्रॉम बिगिनिंग संपूर्ण बारीक सारी गोष्टी, लॅबोरेटरी आहे, लायब्ररी आहे, ग्राउंड आहे, टीचिंग आहे, त्याला स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन हे सगळं पाहिलं पाहिजे. आणि म्हणून माझी पुन्हा आणि शासकीय शाळा आणि अनुदानित शाळा अशा प्रकारचा भेद मात्र आज अशोकराव विखेंनी करू नये. तिकडे मात्र क्रीडा शिक्षक आहे, कला शिक्षक आहे, आमच्या शाळेत दिला पाहिजे. त्यापेक्षा तिकडलं अनुदान इकडे हे सुद्धा सारखं केलं पाहिजे आणि दाबून त्यांनी इन्स्पेक्शन केलं पाहिजे. जसा भेटेल तशी कारवाई केली पाहिजे. आपल्या शाळेमध्ये ग्रंथालय नाही, संगणक कक्ष नाही, शिवाय सीसीटीव्ही सुद्धा डिस्प्ले जो आहे तो बंद आहे असल्याचं म्हटलं जात आहे आणि मुलींच्या स्वच्छतागृहाला सुद्धा दरवाजे नसल्याचं म्हटलं जात आहे. 3 दरवाजे आहेत ते राहिलेल्या. काल परवाची मी 15लाच मीटिंग घेतली, त्याच्या अगोदर पण मीटिंग घेतली आणि म्हणून ऑलरेडी त्यांना ऑर्डर दिलेली आहे. या 8 दिवसामध्ये तुम्हालाच मी विनंती करतो, तुम्हीच माझ्या शाळेमध्ये पुन्हा या आणि कोणत्या त्रुटी ते दाखवा अशी तुम्हाला मी विनंती करतो. प्रयोगशाळा नाही किंवा संगणक प्रयोगशाळा ऑलरेडी कोपऱ्यामध्ये आहे, ती कालच आम्ही डेकोरेट करणं सुरू केलेलं आहे तिथे शाळा म्हणजे बिल्डिंग आहे, परंतु ती डेकोरेट नव्हती केली. मी ती सुद्धा ऑर्डर दिलेली आहे. एक साधा प्रश्न सर की गेले आपण स्वतः शिक्षण मंत्री होतात, आपण या राज्यभरातील शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल आणण्याचा प्रयत्न जो आहे तुम्ही ते केला. तुम्ही स्वतः आदिवासी समाजातून आणि तुम्ही स्वतः आश्रम शाळेतून शिक्षण घेऊन या ठिकाणी आल्या. आपल्या स्वतःच्या शाळेमध्ये एक मॉडेल स्कूल म्हणून आपण आतापर्यंत का करावं असं वाटलं नाही? माझं मॉडेल स्कूल प्रोजेक्ट ऑफिसमध्ये पहिल्या 3 मध्ये माझी मारेगावची शाळा आहे क्वालिटीमध्ये. माझ्या एका टीचरला बेस्ट टीचर म्हणून अवॉर्ड मिळालेला आहे. सगळ्यात चांगली बिल्डिंग इतर कुठल्याही शाळेच्या तुलनेत माझी इमारत चांगली आहे. माझी कळमची शाळा ही 3 गोल्ड मेडल राज्याचे माझ्या एकट्या शाळेला मिळालेले आहे. सुंदर परिसर आहे. आपण या एका महिन्यामध्ये 100% मी दूर करणार आहे, कारण मी स्वतः जबाबदारीने वागणारा माणूस आहे. मी शिक्षण मंत्री होतो आणि म्हणून एज्युकेशनल क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आदरणीय अशोकराव विखेंनी क्लास 3चे आणि क्लास 4चे पदच भरणं बंद केलं. चपराशी पाहिजे, कामाठी पाहिजे, ते पदं भर म्हणा, जे रिक्त पदं ते तर भरा म्हणा. फिजिक्स केमिस्ट्रीचा माणूस अजूनही ते द्यायला तयार नाही आहे. मॉडेल मला करायचं आहे, म्हणून शासकीय आणि निमशासकीय शाळांचा एकच आचारसंहिता असावी आणि अनुदान असेल किंवा पदभरती एकाच वेळेस सारखी असली पाहिजे, या मताचा मी आहे. मॉडेल जर शाळा आहे तर मग ह्या ज्या अहवालातल्या उणीवा आहेत तर त्या काय आहेत? ह्या जाणीवपूर्वक दाखवलेल्या उणीवा तुम्ही युगांतरमध्ये का नाही गेले? अशोकराव विखेने घेतलेली शाळा तिथे का नाही गेले? TV9चे लोक आमच्या जळक्याच्या शाळेमध्ये का नाही गेले? अशोकराव विखेने घेतलेल्या शाळेमध्ये, त्यानंतर कानाळगावच्या शाळेमध्ये का नाही गेले? माझा हेवा दावा नाही आहे. मी माझ्या जिल्ह्यातली शाळा नंबर 1 ठेवणार आहे. तुम्हाला 1 महिन्याच्या आत तुम्ही माझ्या शाळेमध्ये या, मी 100% पूर्ण करणार. मी तर अशोकराव विखेंना विनंती करतो, कारण ते आमचे गार्डियन आहे ना, ते पालक आहे, आदिवासी मंत्री आहे, त्यांच्या अनुदानातून आपण शाळा चालवतो. त्यांनी माझ्या शाळेमध्ये आलं पाहिजे. कुठलाही भेदाभेद नाही, कारण शाळा ही कोणी माझ्या वैयक्तिक प्रॉपर्टी नाही. एज्युकेशनल अपलिफ्टमेंट मी म्हणून म्हणतो तुम्हाला, प्राचार्य माणूस खूप दिवसांनी मिळाले ना, म्हणून त्यांनी शाळेमध्ये यावं, अकॅडमिक करिअर बघावं, फिजिकल आहे, कल्चरल आहे, त्याच्यानंतर लॅबोरेटरी आहे, लायब्ररी, हे सगळं त्यांनी बघितलं पाहिजे.
मी सुद्धा भेटी द्यायचो, 15 दिवसाचा 1 महिन्याचा अवधी द्यायचो, नसून दुरुस्त करतो मग छोटीशी कारवाई करायचो. शाळा मारुतराव कोवाशीची शाळा बंद केली म्हणजे काय सरकारनं पराक्रम नाही केला आहे. जर वारंवार हे प्रोजेक्ट ऑफिसचे लोक गेले असतील, सूचना केल्या असत्या ना, तर ते इंधन थोडं दूर राहिलं असतं. हा काही अशोकराव कोवाशीनं मारुतराव कोवाशीनं मारलेल्या मुली नाही आहे. कोरोनामध्ये 49 लाख लोक मेले, माझ्या सरकार बरखास्त झालं का? तेव्हा माझ्या सचिवांना विचारलं मी, भूषण गगरांसारख्या सगळ्या लोकांना, मोठ्या मोठ्या ऑफिसरला विचारलं काही पूर्वतयारी होती का? बिलकुल नाही. त्यांना सरकार एमपीचं सरकार घ्यायचं होतं, त्यांना तो कुंभमेळा भरवायचा होता. माझी देवेंद्र फडणवीसांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सुद्धा सगळ्या शाळांच्या संदर्भात एक राज्याच्या स्तरावरची मीटिंग घ्यावी, उरलेले रिक्त पद तात्काळ भरावे आणि कुठल्याही माणसावर अंकुश ठेवावा. प्रोजेक्ट ऑफिसर आमच्या आता ही फक्त नटराजन मॅडम माझ्या शाळेमध्ये येऊन गेल्या, त्याच्यानंतर कुणीही शाळेमध्ये येत नाही. ते आलं पाहिजे. आता मी माझ्या जे हे आहे ना सध्याचे प्रोजेक्ट ऑफिसर त्यांना देखील विनंती केली, एटीसीना विनंती केली, चौधरी साहेबांना विनंती केली, तुम्ही म्हटलं सत्राच्या आरंभी एक छान मीटिंग घ्या, सगळ्या त्रुटी पूर्ण करा, एखादी संस्था त्रुटी पूर्ण करत नसेल तर कारवाई करा, ही मी स्वतः सुचवलेलं आहे. कोवासेच्या संदर्भानं तुम्ही म्हणताय की कोवासेंनी या मुली मारल्या नाही, तुम्ही ज्या पद्धतीनं म्हटलंय आता, तर त्यांचा दुर्लक्षितपणा या सगळ्या गोष्टीला कारणीभूत नाही का त्या संस्थेच्या ही संदर्भात? संयुक्त जबाबदारी आहे प्रोजेक्ट ऑफिसचे. म्हणून मी म्हणतो ना, डेप्टी एज्युकेशन ऑफिसर आहे, स्पेशल पीओसला पाहिजे ना. हे एसडीओचा त्यांना 4 द्यायचा, पीओला वेळ मिळत नाही. म्हणून जर वेळोवेळी सूचना केल्या असतं, माझ्या आता मी मारेगावला घेऊन माझ्या विटा लागून येते तिथे, त्या सुद्धा चटकन दूर केल्या. नकळत ह्या बाबी होऊ शकतात. आणि म्हणून माझी विनंती आपल्याला ही आहे की कुठल्याही संस्थेच्या त्रुटी असेल तर प्रोजेक्ट ऑफिसच्या सगळ्या लोकांनी कुठलाही वाईट हेतू मनात न ठेवता निरपेक्ष भूमिकेतून यावं आणि सूचना कराव्या. 8 दिवसाची 10 दिवसाची मुदत द्यावी. हे जर मारुतराव कोवाशीच्या शाळेमध्ये लोक गेले असते ना सुपरविजन करणारे, तर ही सुद्धा घटना घडत नव्हती. कारण केवळ कोवाशी जबाबदार नाही आला, प्रोजेक्ट ऑफिसच्या एका माणसावर कारवाई नाही आहे, त्यांच्यावर एफआयआर दाखल व्हायला पाहिजे. कारण इन्स्पेक्शन त्यांच्याकडे आहे ना, अनुदान ते देतात ना, ऑडिट ते करतात ना. म्हणून आमची सगळ्यांची संस्था चालक आहे, एज्युकेशन ऑफिसर, आदिवासी मंत्री, या सगळ्यांची संयुक्त जबाबदारी आहे. ही संयुक्त जबाबदारी इमानीद्वारे जर आम्ही पार पाडली तर ह्या त्रुटी असणार नाही. मी माझ्या दोन्ही शाळा माझ्या जिल्ह्यामध्ये मॉडेल करणार आहे 1 महिन्याच्या आत. निश्चित आगामी 1 महिन्याच्या आत ज्या काही उणिवा शाळेच्या संदर्भात असतील त्या पूर्ण करून शाळा 1 महिन्याच्या आत मॉडेल जे आहेत ते करणार असल्याचं या ठिकाणी माजी मंत्री वसंतराव पुरके यांनी या ठिकाणी सांगितलंय. विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.